हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। महायुती सरकारचा उद्या शपथविधी सोहळा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा शपथ। मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता कायम। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीमुळेच राज्यात महायुती 225 पार गेल्याची चर्चा। लाडकी बहीण आणि महायुतीतील समन्वयानं विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। पहिल्यांदाच महाराष्ट्राची विधानसभा विरोधी पक्षनेत्या विनाच असण्याची शक्यता। विरोधकांपैकी एकाही पक्षाला 28 जागांचा आकडा गाठता न आल्यानं विरोधी पक्षनेते पदाची शक्यता धूसर। विधानसभा निकालाचे महाविकास आघाडीवर दूरगामी परिणाम। स्वतंत्रपणे राज्यसभेवर पाठवण्यासाठी संख्याबळाचा अभाव। 3 पक्षांना मिळून केवळ एकच खासदार देण्याची संधी। महायुतीच्या महानिकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। आज शिंदे गटाच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची मुंबईमध्ये बैठक। $263 महिला उमेदवारांपैकी 22 जणींच्या गळ्यात आमदारकीची माळ। 22 महिला आमदारांपैकी 21 सत्ताधारी। महायुतीचे तब्बल 14 उमेदवार 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी। धुळ्यातले शिरपूरचे भाजप आमदार काशीराम पावरांना तब्बल 1,45,000 मताधिक्य। चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांचा औक्षण करताना अपघात। जेसीबीतून उधळलेला गुलाल औक्षणाच्या ताटावर पडल्यानं भडका उडाला। नागपूर ग्रामीणमधील सुनील केदार यांच्या वर्चस्वाला धक्का। ग्रामीणच्या 6 पैकी 5 मतदारसंघात महाविकास आघाडी पराभूत। सुनील केदार यांच्या पत्नीचाही आशिष देशमुख यांच्याकडून पराभव। झारखंडमध्ये सत्ता राखण्यात झारखंड मुक्ती मोर्चाच्या हेमंत सोरेन यांना यश। 34 जागा मिळवत ठरला सर्वाधिक मोठा पक्ष। पर्थ कसोटीत सलामीवीर जयस्वालचं 1.5 शतक। राहुल 77 वर बाद। सलामी 201 धावांची। भारताची आघाडी 350 गडे।